नमस्कार मंडळी, मी रंजन भावसार. काय वाचाल या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. जानेवारी 2026 या महिन्यात माझं पहिलं पुस्तक वाचून पूर्ण झालं आहे. ते आहे गुजगोष्टी. दीपा देशमुख मॅडमने लिहिलेलं. किंडलवर मी वाचलं. मी किंडल अनलिमिटेडचा मेंबर असल्यामुळे त्याचे मी म्हणजे ऑलमोस्ट फुकटात मी ते पुस्तक वाचलं आहे. त्याची काही फी असते ती मी भरत असतो. असो, तर अतिशय सुंदर पुस्तक आहे. मनाला चटका लावणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या, नकळत तुमचे अश्रू तुमच्या गालापर्यंत ओघळवणाऱ्या आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणाऱ्या, समाजाकडे उघड्या डोळ्यांनी बघायला लावणाऱ्या अशा अनेक सुंदर गोष्टी याच्यात आहेत. नुसत्याच बोधप्रद नाहीत, तर मनाला गुंगवून टाकणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या अशा सुंदर गोष्टी या पुस्तकामध्ये मी वाचल्या. आणि अशा पुस्तकांवर एखादी छानशी सिरियल किंवा OTT प्लॅटफॉर्मवर एखादी सिरीज व्हावी असं मला मनापासून वाटतं. यातल्या एक गोष्टी, मग ती एकाक्ष असेल किंवा सोबत असेल किंवा चलो फिर एक बार इश्क करे, हॅलो हॅलो, सखी आणि अतिशय विडंबनात्मक पद्धतीने आत्महत्येकडे बघायला लावणारं शेवटचं जे एक प्रकरण आहे आत्महत्येबद्दलचं. अशा सगळ्या वेगवेगळ्या भावभावनांचा कल्लोळ असणाऱ्या आणि भावनांच्या अवटळीत तुम्हाला मुक्तपणे फिरायला लावणाऱ्या अशा सुंदर कथा या पुस्तकात मी वाचल्या. मी ॲमेझॉनचा ॲफिलिएट मार्केटर आहे. त्यामुळे खाली मी काही लिंक्स देईल. तुम्हाला जर तिथनं घ्यायचं असेल किंडल किंवा किंडल अनलिमिटेडची मेंबरशिप किंवा हे पुस्तक, तर तुम्ही ते घेऊ शकता. अन्यथा तुम्ही कोणत्याही दुकानातूनही हे पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. पण हे पुस्तक मिळालं तर नक्की वाचा आणि मिळवायचा प्रयत्न करा. अतिशय सुंदर, मनाला हात घालणारं आणि विचार प्रवृत्त करणारं असं एक छानसं पुस्तक मी वाचून जस्ट संपवलं आहे. आणि बघा, तुम्हालाही ते आवडतं का? गुजगोष्टी, दीपा देशमुख मॅडमने लिहिलेलं.